आजच्या दिवसातील अंतिम लढत बक्षीसपात्र फेरीचा सामना जनमान बेलपाडा आणि त्यांच्या विरोधात आर एस स्पोर्ट्स टेंबरे. बेलपाडानं टॉस जिंकत असताना क्षेत्ररक्षणाची परंपरा कायम राखलेली आहे, तर फलंदाजीचं पाचारण दिलंय. ओपनिंग पेअर या मॅच मध्ये दाखल होते. जर्सी नंबर 23 योगेश कोर आणि जर्सी नंबर 24 मनोज केंबारी. तर बॉलिंग मार्कवर राहुल सोमने सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. महत्वाचा सामना, निर्णायक सामना जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीत दाखल होईल. 4 ओव्हरची मॅच. सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती देशक 2026 क्रीडा स्पर्धेचं पहिलं पर्व, पहिल्या पर्वातील पहिला दिवस. 2-2 सामने यापूर्वी दोन्ही टीमनं जिंकलेले आहेत. गेम इज ऑन. सामना सुरू होतोय. या उपस्थित सर्वांच्या वतीनं दोन्ही टीमला या सामन्यासाठी आपण देऊयात ऑल द बेस्ट. योगेश कोर स्ट्रायकर एंडला त्याच्यासोबत देतोय मनोज केंबारी. तर बॉलिंग मार्कवर दाखल होत आहेत राहुल सोमने. ऑल इज सेट. 3-2-1 लेट्स प्ले. पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉस फिरवलाय, पाठवलाय स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मागच्या सामन्यात जेथे थांबला होता योगेश कोर, तेथून आता पुन्हा एकदा बक्षीस पात्र फेरीच्या सामन्यात सुरू होतं. पहिला बॉल स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विश्वासू विस्फोटक विध्वंसक सुरुवात. योगेश कोरचा दमदार हल्ला, षटकार. बॉलची मागणी झालेली आहे. आय थिंक मॅनेजमेंट कमिटी बॉल पाठवा मैदानात. षटकारानं खातं खुलं होतं आर एन स्पोर्ट्स टेंबरेचं. योगेश कोरची विस्फोटक सुरुवात. मागच्या सामन्यात देखील 65 धावा व्यक्तिगतरित्या त्यांनी बनवले होते आणि या सामन्यात देखील त्याच विश्वासानं पहिल्या डावाची सुरुवात तो करतोय. राहुल सोमनेच्या विरोधात त्याची आक्रमक सुरुवात. 6 धाब्यानं डाव सुरू होतोय. खातं खुलं होतंय आर एन स्पोर्ट्स टेंभरे क्रिकेट संघाचं. ऑन साइडला आणखीन एक पॉवर पॅक फटका. बॅटमधून निघालेला स्वीट साऊंड टक आणि त्यावर लागलेली 6 धावसंख्येची मोहर. सेकंड ब्लास्ट, सेकंड सिक्सर. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. लागोपाठचा हा दुसरा षटकार रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. स्लॉक करत असताना चांगलं टायमिंग, चांगलं मिडलिंग आणि तितकंच चांगलं कनेक्शन आपण बघत आहोत. योगेश कोरची कॉन्फिडंट सुरुवात. महत्वाचा सामना, बक्षीस पात्र फेरीची लढत आणि या सामन्यात मात्र अटॅकिंग मोड पहिल्या बॉलपासून त्यानं ऑन केलेला आहे. लागोपाठचे 2 षटकार. टीमची धावसंख्या 12. एंड आता चेंज केला राहुलनं. या बेलेला खोला टाकलाय. बॉल ड्राईव्ह केला ऑन साइडला. फिल्डर उपस्थित आहे. दणिकेत होते. मिळेल ते एक धाव आणि या सिंगल धावेसोबत सध्या स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. स्कोरबोर्डवर एकूण टोटल सध्या अंकित झालेले आपण बघत आहोत ते 13 ऑन बोर्ड. 13 धावा सध्या स्कोरबोर्डवर. मनोज केंबारी सध्या स्ट्रायकर एंडला.
बॅक टू बॅक 2 सिक्सर. तदनंतर योगेश केरनं घेतलेली सिंगल धाव. स्ट्राईक आता मनोज केंबारीकडे रोटेट झालेली आहे. फुल टॉस कन्वर्ट केल्या, स्विच इट मध्ये पाठवलाय बॉल गॅप मध्ये डीप बॅकवर्ड सीमारेषेच्या बाहेर. मनोज केंबारी यांची देखील मनमोहक सुरुवात. चौकार. मनोज केंबारी यांचं व्यक्तिगत खातं खुलं होतं. तर सांघिक धावसंख्या दाखलकर अंकित होते 17. यावेळेला पायावर आदळलाय बॉल, पण लेग बिफोर विकेट स्पर्धेमध्ये ग्रॅ धरली जाणार नाही. अदरवाइज क्लिअर प्लम्प. पंचांचा लेग बायचा सिग्नल. एक एक्स्ट्रा धाव. स्कोर सध्या 18. स्ट्राईक आता रोटेट झालेली आहे. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत योगेश कोरला, ज्यानं 3 चेंडू 13 धावेचं योगदान आतापर्यंत दिलं आहे. मनोज त्याची सोबत देत आहेत. 2 चेंडू 4 धावेचं योगदान त्यांच्या बॅटमधून येताना दिसतंय. स्कोर सध्या 18. स्टील 1 टू गो. राहुल राऊंड विकेट. यावेळेला मिस स्ट्रोक बॉल बे झेलची संधी आणि तिचा स्वीकार. फलंदाज बाद. योगेश कोर बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर योगेश कोरचा डाव संपुष्टात आलाय. राहुलला मिळते मोठं सुयश. 18ला पहिला झटका. पहिल्या षटकांती आर्यन स्पोर्ट्स टेंबरेला. नवीन बॅटर बॅटिंगसाठी धनाजी टोके दाखल होताना पाहायला मिळत आहेत. योगेश कोर बाद झालेले आहेत. महत्वाचा मोठा अडसर आता दूर केलेला आहे तर राहुल सोमनेनं. 18 धावा पहिल्या षटकांती. 18ला 1 विकेट गमावलाय. आर्यन स्पोर्ट्स टेंबरेनं. चला जरा गाय करा. बरोबर 5 वाजून 13 मिनिटांनी पहिला बॉल पडला. जन्मान बेलपाडा. बॅड लकचा इम्पॅक्ट पडू शकतो आय थिंक. सो स्पीडअप अपेक्षित आहे. थोडी गाय करा राहुल, रोहित अँड ऑल टीम. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 18 धावा सध्या स्कोरबोर्डवर एका विकेटच्या मोबदल्यात. बॉलिंग मार्कवर अनिकेत सोमने दाखल होताना पाहायला मिळतात. षटक सुरू होते दुसरं. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकांती आता पंचांनी क्षेत्रक्षणावरची संचारबंदी हटवलेली आहे. पहिला बॉल बॅटच्या टू एंडवर आदळतोय. स्वतः गोलंदाज बॅक करतोय पण एक धाव रोखता आली नाही अनिकेतला. सिंगल धाब्यासोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत 19 ऑन बोर्ड. 19 धाबा सध्या पाहायला मिळत आहेत धावफलकावर. सिंगल धाबेसोबत स्ट्राईक सध्या रोटेट. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत धनाजी टोकेला. स्कोर सध्या 19. बॉल तयार. फुलटॉस बॉल. हवं तसं टायमिंग नाही. राहुल वेगानं पोहोचतायत. चांगला बॅकअप. एक सिंगल धाव मिळताना दिसेल. विकेट किपर एंडला थ्रो दिलेला आहे. यष्टीरक्षक महेश हरड यांचा चांगला बॅकअप. बॅक टू बॅक सेकंड सिंगल. सलगची दुसरी एकेरी धाव. सध्या एकूण धावसंख्या दाखलकर अंकित झाली ती 20. 20 ऑन बोर्ड. ऑन स्ट्राईक मनोज केंबारी. या वेळेला सेट बॅटनं समोर लॉफ्टेड इट. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा धमाका मनोज केंबारी यांच्या बॅटमधून येतोय. हा ब्लास्ट सुपर डुपर हिट सिक्सर. या षटकारानं सध्या स्कोरबोर्डवर टोटल फ्लाय होत असताना आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाची एकूण धावा संख्या दाखलकावर 26 धावा. 4 बॉल 11चं योगदान मनोज केंबारी यांच्या बॅटमधून.
एक चौकार एक षटकार आतापर्यंत त्यांनी या मॅच मध्ये लगावलेला आहे. योगेश कोरचा शॉर्ट बट इफेक्टिव्ह नॉक. 4 चेंडू 13 त्यांनाही बनवल्या. मात्र सध्या योगेश बाद झाल्यानंतर या डावात क्रिकेटचा आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारीनं क्रिकेट सध्या खेळतायत मनोज. स्कोर 26-26. बॉलर तयार अनिकेत. यावेळेला शफल झाले. ऑफ स्टंपच्या बाहेरून खेचला आणि बॉल पोहोचला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सफल स्ट्रोक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक ब्लास्ट. सेकंड हिट सिक्सर. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. मनोज केंबारी आता गिअर शिफ्ट करून टॉप गिअर मध्ये बॅटिंग करतायत. इनिंग एक्सलेशन त्यांनी केलेलं आहे. बॅक टू बॅक 2 सिक्सर. स्कोर सध्या 32. 32 धाबा आतापर्यंत धावफलकर बनलेले आहेत. स्टील 2 टू गो. 4 चेंडू 14 धाबा अनिकेत सोमण्याच्या विरोधात स्कोर करण्यात आलेले आहेत. यावेळेला बॅट चिकडा बॉल निघालाय थर्डमॅनला. फिल्डर उपस्थित झालेत पण मिसफिल्ड. क्षेत्ररक्षकाला चकवून फसवून त्याची दिशाभूल करून बॉल होते गुल. बरोबर एंट्री गेट मध्ये. डिपिश थर्डमॅन सीमा पार. लेटकटचा अप्रतिम फटका. चौकार. रोहित हरड होते त्या ठिकाणी. सेफ फिल्डर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं पण महत्वाच्या क्षणाला मिसफिल्ड मिस्टेक. चौकाराने एकूण धावसंख्या 36-36. शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुट जात असताना कट केलाय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लागोपाठच्या 2 षटकारानंतर येणारे लागोपाठचे 2 चमकदार चौकार. षटकाची सांगता. टीमची धावसंख्या 40 एका विकेटच्या मोबदल्यात. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत गोलंदाज महेश हराट. पहिला बॉल खोलात टाकला. ऑन साइडला दिशा दिली आहे. दोन्ही बॅटर एकाच एंडला. त्याच कारणास्तव 1 धाव मिळताना दिसेल. सिंगल धाबेसोबत सध्या स्कोर आपण बघत आहोत. 41-41 धावा सध्या स्कोर बोर्डवर. सिंगलने 41 धावा धावफल कव्हर. यावेळेला स्विच हिटचा अटेम्प्ट अब तसं टायमिंग नव्हतं. पंचांचा लेग बायचा सिग्नल. पायावर बॉल आदळतो. एक एक्स्ट्रा धाव मिळताना दिसेल. स्कोर सध्या 42-42. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पोझिशन मध्ये आले होते पण बॉल कनेक्ट करता आला नाही. मिडल ऑफ द बॅट संपर्कात आणता आला नाही. लेग बायचा सिग्नल. स्कोर सध्या 42-42. फुलटॉस बॉल. स्वीप करण्याचा प्रयत्न हवं तसं टायमिंग इथेही नाही. 1 धाव मिळताना दिसेल. स्कोर सध्या या सिंगलच्या साईडनं 43 धावा सध्याच्या घडीला आपण बघत आहोत स्कोर बोर्डवर. या षटकात दोन्ही फलंदाज थोडे शांत पाहायला मिळतात. खास करून मनोज. यावेळेला टॉप एज बॉल हवेत. स्वतः गोलंदाज जज करतोय. अधिकची उंची बॉलनं गाठली आहे पण अंतर कमी. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. स्वतः गोलंदाज उपस्थित झालेत. देतायत झेलची हमी. आणखीन एक महत्वाची सफलता. मनोज केंबारी इन्फॉर्म बॅटर आता कॉट अँड बॉलच्या स्वरूपात बाद. धक्का बसतोय तो दुसरा.
नवीन बॅटर बॅटिंगसाठी स्वप्नील दाखल होताना पाहायला मिळतात. धावफलक जर पाहिलं तर ते 43 आकड्यावर 2 धक्के टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरेला बसलेले आहेत. 43 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट, स्टील 2 टू गो. मनोजांची सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बॉटमहँडचा अत्यंत सुंदर वापर, मनगटातली प्रचंड ताकद झोकलेली आहे. षटकाराने 49 धावा, धावफलकावर फुल टॉस फिरवलाय, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सुपर फ्लॅटेड पॅरलल हिट, फास्ट अँड फ्युरियस हिट. स्वप्नील तसा दाखल झालाय, त्याची विस्फोटक सुरुवात, स्वप्नवत सुरुवात, बॅक टू बॅक सेकंड ब्लास्ट, सिक्सर. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. स्कोर सध्या आपण बघत आहोत 55, 55 धावा. षटकाची झाले सांगता ओव्हरची समाप्ती. 3 षटकात 55 धावा बनलेल्या आहेत. 2 बॉलमध्ये 2 देखणे षटकार स्वप्नीलच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 55 धावा स्कोर झालेल्या आहेत. पहिल्या डावाचं अंतिम अखेरचं शेवटचं षटक बॉलिंग मार्कवर सुमित शेळके दाखल होताना पाहायला मिळत आहेत. षटक, पहिला बॉल सुमितचा आणि पहिल्याच बॉलवर स्ट्रेट बॅटनं जबरदस्त फटका. पण सरते शेवटी आता इशारा प्रतीक्षेत आहे. पंचांनी तर टीव्ही अंपायरची मदत मागितलेली आहे. या टीव्ही अंपायरची मदत आपण घेऊयात, पाहूयात व्ह्यू क्लिअर होतोय का. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न यशस्वी राहिला की त्याचा पाय सीमारेषेला स्पर्श झाला. यासाठी आता मैदानी पंचांकडून तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. Yes, it is. Batsman is out. फलंदाज बाद आहेत. चांगलं जजमेंट राहुल सुमनेचा आपल्याला पाहायला मिळालं. रिप्ले आपण पाहूयात. ऑन दी अप खेळले होते धनाजी टोके. उंची बॉलला जास्त गाठली, मात्र अपेक्षित अंतर गाठता आलं नाही. प्रेक्षकांचाही प्रथमतः आउटचा सिग्नल आला होता. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर क्लिअर आहे. येस इट इज. सुमितला पहिल्या बॉलवर मिळते सुयश. धावा संख्या 55, 55. नवीन बॅटर बॅटिंगसाठी आयुष दाखल झालाय स्ट्रायकर एंडला. धावा 55 बनलेल्या आहेत. पहिल्या डावाचे 5 बॉल अजूनही बाकी. फुल टॉस ऑन साइडला दिशा दिली. गॅप मध्ये निघालाय बॉल. मिडविकेटला फिल्डर आलेले आहेत. सेकंडचा कॉल पण एकाच धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. स्वप्नीलला स्ट्राईक स्वतःकडे ठेवलेली आहे. सिंगल धाब्यासोबत सध्या स्कोर अब तक 56, 56 ऑन बोर्ड. छप्पन्न धाबा सध्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावाचे 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. पाहायचं कितपत मजल मारेल संघ आर्यन स्पोर्ट्स टेंबरे. महत्वाचा सामना आहे, बक्षीसपात्र फेरीची लढत आहे. त्याच कारणास्तव जितक्या धावा बनतील तितका कॉन्फिडन्स सेकंड इनिंगमध्ये बॉलिंग डिपार्टमेंटकडे असेल. त्यासाठी स्वप्नीलला आता फिनिशिंग टच द्यावा लागेल, ज्याच्या बॅटमधून मागच्या षटकात बॅक टू बॅक 2 सिक्सर आपण पाहिलेत.
तो शैलीदार फलंदाज डावखुऱ्याचा. यावेळेला हा देखील हेलिकॉप्टर उडवलाय आणि बॉल लँड होतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक दमदार फटका. स्वप्नीलची बहरदार कामगिरी त्याच्या बॅटमधून येतोय. सलगचा हा वैयक्तिक तिसरा तर या षटकातील हा पहिला षटकार. उपस्थित पिक केली स्वप्नीलला. कन्झिक्युटिव्ह 3 सिक्सेस फ्रॉम हिम. सलगचा तिसरा षटकार त्याच्या मधून येतोय. सध्या 62 धाबा. पहिल्या डावाचे 3 चेंडू अजूनही बाकी. बॉल आता यार सुमित. एंड आता सुमितनं चेंज केलेला आहे. यावेळेला शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता. लाईन लेफ्ट करण्यात आलेले. पंच सांगतायत वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव मिळताना दिसेल. एक्स्ट्रा धाब्यासोबत सध्या स्कोरबोर्डवर टोटल 63 धावा. यावेळेला आणखीन एक रॉकेट हिट निघालाय. बॉल लांबच लांब उंचच उंच आकाशाची उंची मोजण्याकरता हा गगनभेदी गगनचुंबी सलगचा चौथा षटकार आलाय स्वप्नीलच्या बॅटमधून. स्कोर सध्या या षटकारासोबत आपण बघत आहोत 69 धाबा. 4 चेंडू 4 षटकार 24 धाब्याचं वैयक्तिक योगदान देत आहेत स्वप्नील. फिनिशिंग टच हवा होता. पहिल्या षटकात स्टार्ट जबरदस्त दिला योगेशनं. दुसऱ्या षटकात मनोज यांची विस्फोटक फलंदाजी. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या षटकात आता जिम्मेदारी स्वीकारली ते बॅटर स्वप्नीलनं. स्वप्नील केंबारी जो सध्या गोलंदाज सुमितवर ठरतोय भारी. स्टील 2 टू गो. स्कोर 69. 69 धावा सध्या पाहायला मिळतात धावफलकावर. यावेळेला शॉर्ट बॉल पूल केलाय. गुल केलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 1 बॉस ओव्हर दी लाईन. बॉल चाललाय सीमा पार चौकार. स्कोर सध्या या चौकाराने 73 धावा. या षटकात देखील 18 धावा स्कोर करण्यात आलेल्या आहेत. स्वप्नीलची मात्र जबरदस्त कामगिरी. 5 बॉलमध्ये 28 धावा त्यानं बनवलेल्या आहेत. शेवटचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय पण शेवटच्या बॉलवरती आता कॅच ड्रॉप. सेकंडचा कॉल आहे आणि दुसरी धावही कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न चालवलाय आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न तो मात्र अपुरा राहिला. फलंदाज होते बाद. शेवटच्या बॉलवरती 2+ विकेट. एंड ऑफ फर्स्ट इनिंग. पहिला डाव संपला. 75 धावा बनवल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात आर्यन स्पोर्ट्स टिंबरेनं. आणि बक्षीस पात्र फेरीत जर्मन बेलपाडा समोर 76 धावेचं मोठं टार्गेट.
धावा बनला गेला 76 धाब्याचं टार्गेट सध्या सेट होत आहे सेकंड इनिंग मध्ये. या धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल हे मात्र आता पाहण्याजोगं असेल. चला ओपनर्स रेडी करा लगेचच टीम जनमान बेलपाडा, कारण ऑलरेडी 5:40 झालेले आहेत. थोडं स्पीडअप अपेक्षित आहे, थोडं फास्ट खेळा. उद्या स्पर्धेचा दुसरा दिवस. उद्या एकंदरीत स्पर्धेमध्ये 8 संघ सम्मिलित झालेले आपल्याला पाहायला मिळतील. साखरपाडा विरुद्ध लांबाजीवाडी पहिला सामना 9:30ला स्टार्ट होईल. 9:20 पर्यंत आपलं रिपोर्टिंग हवं. दुसरा सामना गेटाची वाडी त्यांच्या विरोधात बांगारवाडी. तिसरा सामना ओमसाई कामतपाडा त्यांच्या विरोधात गावंडवाडी. आणि चौथा सामना आरेला त्यांच्या विरोधात वाऱ्याचा पाडा. उद्या देखील 8 आदिवासी संघ इनाक्षण असेल. मात्र आज विनिंग टीमला सूचना आहे, आपण उद्या बरोबर 4 वाजता क्रीडानगरीमध्ये उपस्थित व्हायचं. जाऊयात महत्वपूर्ण दुसऱ्या डावाकडे. 75 धावा बनल्या गेल्या. 76 धाब्याचं टार्गेट सेट होत आहे. योगेश कोर बॉलिंग मार्कवर आघाडीसाठी दाखल होत आहेत. सलामीवीराच्या भूमिकेत अनिकेत सुमने आणि त्याच्यासोबत देतोय रोहित हरड. ऑल इज सेट. निर्णायक दुसरा डाव, दुसरं सत्र बक्षीस पात्र फेरीचा सामना सुरू होतोय. या उपस्थित दोन्ही टीमला सर्वांच्या वतीने आपण देऊयात ऑल द बेस्ट. पहिला बॉल चांगला ऑन ड्राईव्ह दाखवलाय. गॅपमध्ये चाललाय बॉल. फिल्डरसाठी चेस आहे, पोहोचण्याचा प्रयत्न. व्हेरी गुड फिल्डिंग, गुड एफर्ट. उमेश होते त्या ठिकाणी. आज संपूर्ण दिवसभरात या क्षेत्ररक्षकाने देखील प्रभावित केलेलं आहे. फार दूरवरचं अंतर कापत असताना बॉलवर यशस्वीरित्या येत आहेत. बॉलला किंबहुना अडवण्यामध्ये यशस्वी होत आहेत. जितक्या धावा वाचतील तितक्या नितांत गरजेचं असतील हे चांगलं ठाऊक आहे उमेशला. यावेळेला लेट कट सॉफ्टहँड खेळतायत. एकच धाव मिळताना दिसेल. थ्रो का दिला नाही हा प्रश्न उपस्थित झाला. त्याच कारणास्तव एसटी रक्षक मनोज खेंबारी मात्र थोडे नाखुश आहेत, नाराज आहेत. क्षेत्ररक्षक धनाजी टोकेवर एक धाव मिळताना दिसेल. स्कोर सध्या 3 या आकड्यावर. 22 बॉल अजूनही 73. 73 धाब्याचं मोठं टार्गेट चेस करायचं. 76चा पाठलाग सुरू आहे. 2 बॉलमध्ये 3 धावा बनलेल्या आहेत. 76 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर एंड ऑफ फर्स्ट इनिंग. आणि सध्या पाठलाग जनमान बेलपाडा करून सुरू होता. त्या ठिकाणी पहिल्या 2 बॉलमध्ये बनलेल्या आहेत त्या 3 धावा. रोहित हरड सध्या स्ट्रायकर इनला. त्याची बॅटिंग, त्याचा परफॉर्मन्स आता गरजेचा बनलेला आहे. शॉर्ट ऑफ लेंथ होता, हुक केला बॉल. शॉर्ट फालेगला फिल्डर आलेत. रनआउटची संधी आणि त्याचा स्वीकार. फलंदाज बाद. रोहित हरडला सोडावं लागतंय मैदान. 3ला पहिला झटका जनमान बेलपाडाला. फलंदाज बाद. धाव घेण्याचा नाहक प्रयत्न तो मात्र अंगलट आलेला आहे. रोहित धावचे धाबाद होताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी पाहिले तर राहुल सोमने आता दाखल होत आहेत. 20 बॉल अजूनही 73. 73 धावेची आवश्यकता. मोठं टार्गेट सेट झालेलं आहे. तीन धावा फलकावर. बॉलर तयार योगेश. फुल टॉस, स्टॉपेज, बॉल हवेत. आता संधी बनली आहे झेलची, पण तिचा स्वीकार झाला नाही. कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत धनाजी टोके पाहायला मिळाले.
बॉलनं आय थिंक आता धनाजी डोकेचा पाठलाग सुरू केलाय. संधी बनली होती अनिकेत सुमलेला बाद करण्याची, पण तिचं सोनं झालं नाही. धाबसंख्या 4 ऑन स्ट्राईक राहुल सोमने. यावेळेला वेगवान बॉल, फाईन लेगला फिल्डर डायरेक्ट हिट, कुड बी डेंजरस. फाईन ग्लास करण्याचा प्रयत्न होता राहुलचा, पण चेंडू बॅटचा संपर्क झाला नाही. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. अधिकची गती, अधिकचा वेग योगेश कोरचा. डायरेक्ट हिटचा मानस फ्रेममध्ये बॅटर नव्हते, सुदैवानं बचावले राहुल. इट इज डॉट बॉल. धाबसंख्या 4, स्टील बंडू गो. या वेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पण गोलंदाज तितका चपल आहे. बॅक टू बॅक सेकंड डॉट बॉल. ओव्हरची होईल सांगता. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकात बनल्या गेल्या अवघ्या 4 धावा. आता विद्यासाठी 18 चेंडू आणि आवश्यकता ती 72, 72 धावेची. 3 षटकात 72. षटक सुरू होते. दुसरं बॉलिंग मार्कवर एक्सपिरियन्स कंटेंडर सुहास केंबारी दाखल होत आहेत. 18 बॉल अजून 72 धावेची आवश्यकता. महत्वाचा सामना, बक्षीस पात्र फेरीची लढत. प्रयत्न करावे लागतील अनिकेत सुमनेला. बॉल हवेत आहे, पण फिल्डर पासून थोडा दूर पडलाय. तोपर्यंत 1 धाव मिळेल. स्कोर सध्या सिंगलच्या साहाय्याने आपण बघत आहोत अंकित होतोय 5-5 ऑन बोर्ड. 17 बॉल आता 71 धावेची आवश्यकता. स्वप्नीलच्या निर्णायक 30 धाबा. रिक्वायर्ड रन रेट ऑलवेज 25ला टच करतोय. आवश्यक धावगती ती 25.06 ची. म्हणजे प्रत्येक षटकात आता 4 सिक्सर कंपल्सरी बनलेले आहेत जनमान बेलपाडा क्रिकेट संघाकरता. बॉलिंग मार्कवर तयार सुहास. स्टॅकर एंडला राहुल. फुल टॉस आणि फुल टॉस फिरवलाय, पाठवलाय हवाई यात्रेकरता. आउट ऑफ द पार्क युजिट. राहुल सोबनेचा दमदार हल्ला. षटकार या षटकारासोबत सध्या एकूण धाबासंख्या स्कोरबोर्डवर 11 ऑन बोर्ड. 16 बॉल अजूनही 65 धाबेची आवश्यकता. दिल्ली डेहराडून जितकं दूर आहे तितका हा विजय आता दूर आहे, पण त्यासाठी प्रयत्न तर करावेच लागतील. एअर स्ट्राईक आता नितांत गरजेचे बनलेले या डावात. हवाई हल्ला महत्वाचा ठरेल टीम बेलपाडासाठी. हा देखील फुल टॉस पायावर आदळलाय. स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क घडवता आला नाही. एक सिंगल धाव मिळताना दिसेल आणि या सिंगल धाब्याच्या साहाय्याने सध्या स्कोर आपण बघत आहोत 12 ऑन बोर्ड. 12 धावा सध्या धावफलकावर. या वेळेला सॉफ्टरनं ड्राईव्ह केल्या बॉल. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर. आणखीन एक सिंगल धाव मिळताना दिसेल. बॅट्समनला फॉलो करण्यात आलेला आहे. ऑफ टर्मच्या बाहेर जसे अनिकेत कमिट झाले होते त्यांना चेस करत असताना चांगला खोलात टाकलेला बॉल, त्याला फक्त दिशा दिली. सॉफ्ट ऑटोमॅटिक सिंगल. स्कोर सध्या 13. 14 चेंडू अजून विजयासाठी 63 धावेची आवश्यकता. 14 बॉल 63. या वेळेला हेलिकॉप्टर चांगला ऑन ड्राईव्ह. बॅकअपसाठी उमेश उपस्थित आहेत. सेफ फिल्डर. एक धाव. सिंगल डबलनं काही होणार नाही. स्कोर सध्या 14. 13 बॉल त्या मॅचमध्ये बाकी आहेत आणि अजूनही 62
62 धाब्याची आवश्यकता. म्हणजे 13 पैकी 10 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. या बॉलला समोर आक्रमण केलंय, समोर हल्ला केलाय. अनिकेत सोमण्याच्या बॅट मधून येतो डाऊन द ग्राउंड स्वीट साऊंड. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा ब्लास्ट सिक्सर. षटकात 20 धावा बनलेल्या आहेत. 12 चेंडू आता 56. 56 धाब्याची आवश्यकता. चला प्रेक्षकांना विनंती आहे, बॉल मैदानात पुन्हा एकदा दाखल करा. तिसऱ्या षटकात आता बॉलिंग मार्कवर आयुषची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सिरीज जो सध्या दाखल होतोय. सारिका हॉटेल इन कडून निर्णायक तिसरं षटक, महत्वाचं षटक सुरू होत आहे. या षटकात जितक्या धावा आता राहुल सोमने अनिकेत सोमने स्कोर करतील तितकं मात्र ॲडव्हान्टेज असेल, तितकं बेनिफिट असेल. जनमान बेलपाडाला मात्र आयुषची कामगिरी कशी होते याकडे देखील लक्ष वेधलंय आर्यन स्पोर्ट्स टिमरेच्या पाठीराख्यांचं. स्कोर सध्या 20. 12 बॉल अजूनही विजयासाठी आवश्यकता ती 56 धाव्याची. रिक्वायर्ड रन रेट 28.00 धाव्याचा. 28.00 धाव्याच्या धावगतीनं या धावा आता विजयासाठी बनवाव्या लागतील जनमान बेलपाडाला. 12-56चं रनचेस अजूनही बाकी आहे. पाठलाग सेकंड इनिंग मध्ये 76. 76चा सुरू असताना बॉलर तयार. पहिला बॉल बॅटची कडा आणि सुयश फलंदाज बाद. राहुल सोमने बॅक टू द पॅव्हिलियन. महत्वाचा मोठा झटका दिलाय तो आयुषनं टीम जनमान बेलपाडाला. राहुल परत आहेत माघारी. बॅटिंगसाठी पाहिले तर नवीन बॅटर सुमित दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 11 बॉल आता 56. 56 धाब्याची आवश्यकता. अकरा बॉल 56 धावा. हो फुल टॉस आणि फुल टॉस पाठवलाय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंपायरचा कन्फर्मेशन सिग्नल. एसडी सिक्सर हा षटकार. या षटकारासोबत सध्या स्कोरबोर्डवर टोटल आपण बघत आहोत. एकूण अंकित होत असताना ती 26. 26 धावा. 10 चेंडू 50ची अजूनही गरज. हो आता या वेळेला कमी गतीने टाकलेला फुलटॉस होता. डीप होणारा फुलटॉस. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. मागच्या बॉलवरती वेग तर या बॉलवरती विविधता मात्र आपल्याला पाहायला मिळाली आयुषकडून. कटरचा चांगला वापर त्याच्या वतीने सध्या होतोय. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 26 धावा. 9 चेंडू आता 50 धाब्याची गरज. यावेळेला बॅकफुटवर जात असताना ड्राईव्ह केल्या बॉल. समोर फिल्डर उपस्थित आहेत वायडिश लॉंग ऑफला. आणखीन एक सिंगल धाव मिळताना दिसेल. सिंगल धाबेसहित सध्या स्कोर 27 धावा. 8 चेंडू आणि आता विजयासाठी 49. 49 धाब्याची आवश्यकता. 8 बॉल 49 धावा. या बॉलला स्ट्रेट बॅटनं समोर डाऊन द ग्राउंड. चांगला फटका आहे पण लॉंग ऑफला फिल्डिंग देखील तितक्याच कमालीची पाहायला मिळते. योगेश कोऱ्यांचं चांगलं बॅकअप येत आहे. आणखीन एक सिंगल आणि या सिंगल सहित सध्या स्कोरबोर्डवर धावा पाहायला मिळतात त्या 28. 28. 7 बॉल आता 48 धाब्याची आवश्यकता. आणखीन एक स्लोवर वन रीड करता आला नाही सुमितला. डॉट बॉल. चांगलं व्हेरिएशन, चांगली विविधता आणि तितकंच चांगलं कंट्रोल आयुष कडून. डॉट बॉलनं झाली ओव्हरची सांगता. 3 षटकात बनला गेला 28. अंतिम षटक 6 बॉल आता आवश्यकता ती 48. 48 धाब्याची. 6 चेंडू 48.
चेंडू 48 धावा बॉलिंग मार्कवर दाखल होताना पाहायला मिळतात. मनोज 6 बॉल 48. पहिल्या 3 षटकात हवा तसा वेग धावफलकाचा आला नाही. अंतिम षटकात मात्र टार्गेट डोईजड जरूर आहे, पण प्रयत्न सूर्य अनिकेत सोबण्याचा पाठवला बॉल त्यांना लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. सोबत सध्या 34 धावा स्कोरबोर्डवर. 5 बॉल आता 42. 42 धाब्याची आवश्यकता. या बॉलला स्विच इट थर्ड बॅट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 2 बॉल्स ओव्हर द बॉल सीमा पार. स्विच अँड स्वीट इट चौकार. स्कोरबोर्डवर धावा पाहायला मिळतात 38 आणि आणखीन विजयासाठी 4 चेंडूत 38 धावेची आवश्यकता आहे. विजय आता दूर गेलेला टीम जर्मन बेलपाडापासून, पण अनिकेतचा संघर्ष सुरू आहे. हा हेलिकॉप्टर मिस टाइम स्ट्रोक. फिल्डर फार दूरवरून आलेत. चांगलं जजमेंट, पण अंतिम क्षणाला कॅच ड्रॉप. एक सिंगल धाव तोपर्यंत मिळताना दिसेल. सिंगल धाब्याच्या साहाय्यानं सध्या स्कोर आपण बघत आहोत 39. 39 धावा 3 चेंडू. आता विजयासाठी 37 धाब्याची आवश्यकता. लेंथ बॉलचा वापर चांगली उचली या बॉलवर प्राप्त करत असताना गोलंदाज मनोज केंबारी. डॉट बॉल. सुमित शेळके सध्या स्ट्रायकर एंडला. 2 बॉल आता मॅच मध्ये बाकी आहेत. विजयासाठी अजूनही 37 धाब्याची आवश्यकता. यावेळेला गॅप मध्ये चाललाय बॉल. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. वाट पाहिली आहे. चांगलं बॅकअप, चांगलं जजमेंट. 1 धाव. स्कोर सध्या सिंगलच्या साहाय्यानं 40 धावा. आता अंतिम चेंडू आवश्यकता 36 धाब्याची. पहिल्या सत्रात हवी तशी कामगिरी गोलंदाजांची झाली नाही. धावा भरपूर खर्च केला जन्माल बेलपाडानं. फिल्डिंगमध्ये देखील मिस्टेक झाल्या आणि सरतेशेवटी आता हा संघ विजयापासून दूर आहे. शेवटचा बॉल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आलाय, पण हा सामना षटकारानं जरी संपला असला तरी देखील विजय मात्र 30 धाब्यानं मिळवलाय. तो टीम आर्यन स्पोर्ट्स टेंबरेनं आणि स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक पहिल्या पर्वात बक्षीसपात्र फेरीत दाखल होणारा पहिला संघ आजच्या 8 टीमच्या लॉट मधून आपल्याला पाहायला मिळतोय तो आर्यन स्पोर्ट्स टेंबरे. वेल प्ले आर्यन स्पोर्ट्स टेंबरे. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. टफ अँड हार्ड लक राहुल, रोहित अँड ऑल टीम जन्मान बेलपाडा. चला हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरचे क्रीडांगण तुम्हाला सोडायचंय. जन्मान बेलपाडा आणि त्यांच्या विरोधात आर्यन स्पोर्ट्स टेंबरे. एक जबरदस्त लढत प्रेक्षकांना एन्जॉय करता आली. सरदेशेवटी आर्यन स्पोर्ट्स टेंबरेनं आज बक्षीसपात्र फेरीचं तिकीट